चाकण एमआयडीसीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कृती आराखडा अंतिम करण्याची कार्यवाही सुरू. वाहतूक पार्किंग अतिक्रमण निर्मूलनासह रस्ते दुरुस्तीची कामे 31 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देश. वाहतुकीचे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आधारित विश्लेषण आणि सिम्युलेशन करून आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त पार्किंगची क्षमता ओळखावी आणि त्यानुसार पुढील कार्यवाहीचे नियोजन करण्याच्या जितेंद्र डुडी यांच्या सूचना. चाकण एमआयडीसीतील परिसरातील वाहतूक नियोजन, वाहनतळ नियोजन, वीज पुरवठा तसेच रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थापनासंदर्भात शुक्रवारी आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डुडी यांचे निर्देश. या बैठकीस आमदार बाबाजी काळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, विविध शासकीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, सल्लागार तसेच औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती. चाकण एमआयडीसीतील वाहतूक समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रे यांचे बेमुदत उपोषण शुक्रवारी स्थगित. माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या हस्ते लिंबू पाणी घेत गणेश बोत्रे यांनी उपोषण घेतले मागे. एमआयडीसी, पीएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून समस्या तातडीने सोडवण्याचे उपोषणकर्त्यांना आश्वासन. चाकण औद्योगिक परिसरातील रस्ते, वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर कार्यवाही सुरू करण्याबाबतच्या प्रशासकीय आश्वासनानंतर गणेश बोत्रे यांचे उपोषण स्थगित. 2 दिवसांच्या साखळी उपोषणानंतर बोत्रे यांनी सुरू केलं होतं बेमुदत उपोषण. कळमोडी उपसा जलसिंचन योजनेच्या फेरजल नियोजनाला वेग. 1557 हेक्टर क्षेत्राचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर. कळमोडी जलाशयावरील भीमाशंकर आदिवासी उपसा सिंचन योजनांतर्गत असलेल्या एकलहरे, शेंदुर्ली, धामणगाव, घोटवडी, कुडे बुद्रुक आणि येनिये बुद्रुक या गावांमधील 305 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील वाफगाव, वरुडे, पूर, कणेरसर या गावांना कळमोडीच्या पाण्याचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता. फेरजल नियोजन प्रस्ताव प्राधिकरणाकडे. कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष अशोक टावरे यांची माहिती. कळमोडी योजनेत वाढीव गावांचा समावेश करण्यासाठी महत्वाचे पाऊल. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या मान्यतेची प्रतीक्षा. चाकण औद्योगिक वसाहत परिसरात बेशिस्त वाहन चालकांना वाहतूक पोलिसांचा दणका. 55 बुलेटचे कर्णकर्कश सायलेन्सर केले जप्त. पुणे नाशिक महामार्ग चाकण शिक्रापूर मार्गावर नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई. 71 वाहनांना दंड. नो पार्किंग मध्ये वाहन लावणाऱ्यांची खैर नाही. चाकण वाहतूक पोलिसांचा कडक इशारा. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेमार्फत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात विशेष मोहीम. चाकण वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक दीपक गोसावी, पोलीस उपनिरीक्षक नामदेव गाडे यांच्या पथकाची कामगिरी. महसूल प्रशासनाला गतिमान करण्यासाठी तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती. प्रशासकीय स्तरावर मोठा निर्णय. मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण पूर्ण झाल्यानंतर पदस्थापना होणार जाहीर. महसूल विभागातील 57 तहसीलदारांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती. 25 नायब तहसीलदारांना तहसीलदार पदावर दिली पदोन्नती. खेड महसूल विभागातील नायब तहसीलदार राम बिजे आणि रवींद्र मोरे यांची पदोन्नती. महसूल नायब तहसीलदार राम बिजे आणि रवींद्र मोरे पदोन्नती झाल्यानंतर अभिनंदनपर शुभेच्छांचा वर्षाव. सामाजिक कार्यकर्ते कैलास दुधाळे लिखित माणुसकी जिवंत आहे पुस्तकाचा रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी होणार प्रकाशन सोहळा. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यालगतच्या चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता पुस्तक प्रकाशन आणि कृतज्ञता पुरस्कार सोहळा संपन्न होणार. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस, तर प्रमुख पाहुणे पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि हरिभक्त परायण डॉक्टर चेतनानंद महाराज पुणेकर, वाई येथील यशोधर अनाथाश्रमाचे रवी बोडके यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन सोहळा होणार संपन्न. गेल्या 8 वर्षात सामाजिक कार्यकर्त्यांना लेखक कैलास दुधाळे यांना सहकार्य लाभलेल्या आणि रस्त्यावरील बेवारस, निराधार, मनोरुग्ण, वैफल्यग्रस्त, वयोवृद्ध,
गतिमंद अनाथ मुलांचा निस्वार्थ सांभाळ करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना आम्ही राजगुरू नगरकर यांच्या वतीने कृतज्ञता पुरस्काराने करण्यात येणार सन्मानित. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.